सर्वांना जय जवान जय किसान. तर आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म मध्ये जी आपली सेंद्रिय हळद आहे, या सेंद्रिय हळदीला हे आपण बघू शकता परभणी विद्यापीठाचं बायोमिक्स आपण आणलेलं आहे. आता बायोमिक्सच्या बद्दल आपल्याला सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. बायोमिक्स काय आहे? बायोमिक्स मध्ये 14 प्रकारच्या सूत्रकर्मी जीवाणू असतात, जे आपल्या जमिनीमधील त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, मेटारायझम, सुडोमोनास अशा 14 प्रकारच्या बुरश्या असतात, जे घातक बुरशांना मारून आपली उपजीविका भागवतात आणि पिकाचं पालन पोषण करतात. आणि यामुळे हळदीला बराच चांगला रिझल्ट मिळतो. या वेळेस अति पावसाच्या प्रमाणामुळे आपली हळद बऱ्यापैकी आता म्हणजे तिच्यावर ताण पडलेला आहे. आणि आतापर्यंत या हळदीला आपण 2दा बायोमिक्स सोडता आलं पाहिजे होतं, मात्र पाऊस इतका होता की त्या पावसानं आपल्याला कोणतंच आतापर्यंत कार्य करू दिले नाही. त्यामुळे हे बायोमिक्स आता आपण या हळदीला आपण सोडणार आहोत. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हळदीला म्हणजे कंदवर्गीय पिकाला हळदीमध्ये या बायोमिक्सचा 1 नंबर रिझल्ट आपण गेल्या वर्षी पण पाहिला होता. पण या वेळेस जरासं आपल्याला सोडता आलं नाही. या बायोमिक्समुळे करप्यावर पण चांगल्या प्रकारे नियंत्रण येतं. त्यासाठी पण आता पाण्याचा कालखंड थांबलेला आहे आणि या कालखंड थांबल्यामुळे आणि सोयाबीनची इतकी गडबड असल्यामुळे पण आपल्याला याचा वापर हे आपण 7-8 दिवसापासून आणून ठेवलं होतं, पण याचा आपल्याला सोडता आलं नाही. पण आज रात्रभर या टाकीमध्ये आपण भिजत ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी याची ड्रिचिंग करणार आहोत 24 तास. तर हे बघू शकता, याच्यामध्ये आपण हे 2 किलो गूळ पण आणलेला आहे, या 200 लिटर, आणि हे 5 किलोचं बायोमिक्स आपण हळदीला सोडणार आहोत. तर हे कशा प्रकारे मी बनवणार आहे तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण या काठीनं हे पाणी पूर्णतः आपण हलवून घेणार आहोत. हे बघू शकता, अशा प्रकारे मी हे पाणी हलवून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये हे जे आपण गूळ केलेलं आहे, गुळाचं पाणी हे बघू शकता, अशा प्रकारे हे गूळ आपण याच्यामध्ये टाकून गुळाचं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पूर्ण आणि गूळ पण विरघळून जातो. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, काम खूप सोपं आहे आणि तेवढी भीती बाळगण्याची काही कारण नाही. आणि बायोमिक्स खरंच तुम्ही एकदा हळदीला सोडा. बायोमिक्सचा रिझल्ट आपण गेल्या वर्षी पण पाहिला होता आणि या वर्षी पण पाहिलेला आहे. फक्त अति पावसाच्या प्रमाणामुळे बऱ्याच जागी कंदसड वगैरे लागते. तर याच्यामध्ये तर हे बघू शकता, तर याला चांगल्या प्रकारे ढवळून आपण घेणार आहोत. आणि या सर्व बायोमिक्सची 24 तास आपण याच्यामध्ये ठेवल्यामुळे, गुळाचं त्यांना खाद्य टाकल्यामुळे याची प्रक्रिया आणखीन जलद गतीने वाढून आपल्या हे एकरभरसाठीच आपण हे द्रावण टाकणार आहोत. तर नक्की शेतकरी मित्रांनो, आपण बायोमिक्स आणून आपल्या कंदवर्गीय पिकाला आपण नक्कीच सोडावं. आणि स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे प्रयोग करायलो ते तळमळीनं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि आपण कुठेही फसवणुकीचा वाद नाही, आपल्याला याच्यातून जे रिझल्ट भेटले तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर जिथं चूक झाली ती चूक पण मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.